तो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराजे नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराचे पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण
महायोगपीठे तटे भीमरथ्याम् वयं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना। यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धना तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम। नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
कोटी प्रणाम करो. ज्ञानसम्राट कैवल्य घन ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबाराय आदिमाता आदिशक्ती मुक्ताईच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून कृष्ण स्वरूप असलेला श्रीमद भागवत ग्रंथ आणि गोपाल कृष्णाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करू. गुरुवर्य गुरुजी माता पिता यांना वंदन करू. भगवत स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृ वर्गाला साष्टांग नमस्कार करून आपण आजच्या कथेला प्रारंभ करत आहोत. कथेला प्रारंभ करत असताना मधुर अष्टक म्हणून आपण आजच्या कथेला सुरुवात करणार आहोत. मधुरं वदनं मधुरं हसितं श्रीमद भागवत कथेमध्ये आपण कथेच्या महात्म्यामध्ये आपण हरिद्वारच्या कथेच्या आयोजनाचं चिंतन कालच्या कथेमध्ये केलेलं आहे. वृंदावन धाम या ठिकाणी तीर्थयात्रेचं आयोजन करण्यात आलं. आदरणीय हरिभक्तीपरायण
गणेश महाराज, शेटे महाराज, आदरणीय हरिभक्ती परायण तुकाराम महाराज, भोसले महाराज यांच्या माध्यमातून तीर्थयात्रेचं आयोजन होत असताना कृष्ण स्वरूप असलेलं वृंदावन धाम आणि अशा या वृंदावन धाम या पवित्र स्थळामध्ये कथेचं आयोजन करण्यात आलं आणि त्यातला आजचा आपला कथेचा दुसरा दिवस आहे. कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त चिंतन करायचं आहे आणि त्यामुळे माझ्या कथेमध्ये भजनं खूप कमी असतात. चरित्राला माझ्याकडे जास्त वेळ लागतो मला, म्हणून मी चरित्रावर जास्त वेळ खर्च करतो. आपण देवभूमीमध्ये कथा श्रवण करतोय याच्यासारखं दुसरं कोणतंही परम भाग्य नाही. याच्या पुढे जाऊन चिंतन आपल्याला पाहावं लागेल. एखाद्या वेळी वैकुंठामध्ये कथा श्रवण करणं आणि कृष्ण स्वरूप असलेल्या वृंदावन धामामध्ये कथा श्रवण करणं याची तुलना करायची झाली तर नक्कीच वृंदावन धाम यातल्या तुलनेमध्ये आपल्याला वैकुंठ बाजूला ठेवावं लागेल. तुम्ही म्हणाल देवाचं मुख्य स्थान म्हणून वैकुंठाकडे पाहिलं जातं, तरी सुद्धा वैकुंठाला तुम्ही बाजूला का ठेवता? ज्या वृंदावन धामासाठी कृष्ण परमात्मा वैकुंठ सोडून खाली आले त्या अर्थी त्यांना सुद्धा वृंदावनच आवडत होतं. म्हणून इथली कथा तिथल्या कथेपेक्षा नक्कीच वेगळी आणि उत्तम म्हणून आपल्याला स्वीकारावी लागेल. वैकुंठामध्ये कृष्ण परमात्मा म्हणजे भगवान विष्णूंचं वास्तव्य आपण पाहतो. वैकुंठामध्ये भगवान विष्णूंच्या वास्तव्याने पुनीत झालेलं वैकुंठ, अशा वैकुंठामध्ये जाण्यासाठी साधक मंडळी अट्टहास करतात. तिथं गेल्यानंतरच्या प्रत्येक अवस्थेचा विचार मांडत असताना 4 मुक्तीचं वर्णन मांडलं. त्या लोकाला जाणं याला सलोकता मुक्ती म्हटलं गेलं. देवाच्या जवळ जाणं याला समीपता मुक्ती म्हटलं. देवाच्या आकाराचं होणं याला स्वरूपता मुक्ती म्हटलं आणि देव स्वरूप होणं याला सायुज्यता मुक्ती म्हटलं. या मुक्तीला जर पोहोचायचं असेल तर आम्ही कोणतं साधन करावं हा विचार पाहत असताना ज्ञानोबरायांनी आपल्या समोर चिंतन मांडलेले. तेने मुक्ती 4 साधी आल्या, हरिपाठाचा पहिला अभंग उत्तरार्धामध्ये 4 मुक्तीचा निर्देश केला. तोच निर्देश वेगळ्या भूमिकेतून साधने सहित तुकोबारायांनी आपल्या समोर मांडलेला आहे. तुका म्हणे नामापाशी 4 तुका म्हणे नामापाशी 4
अशी चारी मुक्ती. चार मुक्ती आहे की ते कशाने प्राप्त होतात हा चिंतनाचा मुद्दा आहे. पण चार मुक्तीमध्ये पहिली मुक्ती आहे सलोकता, त्या लोकाला जाणे, वैकुंठाला जाणे. ही सलोक मुक्ती असताना तुम्ही वैकुंठातली कथा आणि वृंदावन मधली कथा याची तुलना कशी काय करता, असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण होणार आहे. पण वैकुंठातल्या या चारही मुक्तीचं वर्णन देवाच्या अनुषंगानं आहे. त्या देवाला वृंदावन धामामध्ये यावं वाटलं म्हणून वृंदावन धाम त्या लोकापेक्षा उत्तम. आणि या वृंदावन रूपी उत्तम धामामध्ये श्रीमद भागवत कथा ही कृष्ण स्वरूप आहे. नवे श्रवण करणाऱ्याला कृष्ण स्वरूप करणारी असल्यामुळे तिथल्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. काही मंडळी म्हणतील की देवाला वृंदावन धाम मध्ये काय यावं वाटलं. वृंदावन धाम गोकुळ यामध्ये राधा राणीची भेट आहे म्हणून यावं वाटलं. तुम्ही म्हणाल एका राधा राणीसाठी देव तिथून इथं आले का? गोपाळांच्यासाठी आले, गवळणींच्यासाठी आले. पण या सर्वांमध्ये राधा राणी ही वेगळी आहे. आज आपण सर्वांनी राधा राणीचं दर्शन केलं. राधा राणीच्या पवित्र अशा मंदिरामध्ये प्रत्येकानं नामस्मरण केलं, त्या ठिकाणी वास्तव्य केलं. मनाला, वृत्तीला, बुद्धीला, विचाराला स्थिरता देण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला. आणि यामध्ये राधा राणी म्हणजे नेमकं कोण आहे असं देवाला राधा राणीकडे का यावं वाटलं की देवाला वैकुंठ सोडून खाली येत असताना आले मथुरेमध्ये, जन्मले मथुरेत, प्रगट झाले गोकुळात आणि राधा राणी बरोबर लीला केली वृंदावन मध्ये. असं त्या राधा राणीकडे काय आहे म्हणून देव वैकुंठातून मथुरेत येऊन मथुरेत स्थिर न होता, गोकुळात येऊन गोकुळात जास्त काळ न घालवता वृंदावनला का आले? अशी राधा राणी कोण आहे? माझ्याही मनामध्ये आज ही शंका होती आणि ती राधा राणीच्या कृपेनंच निरसन झाली म्हणून मी आज ते चिंतन मांडायला लागलो. राधा राणी समोर हा प्रश्न मांडून मी मंदिरात बसलो आणि मला त्याचं उत्तर मिळालं म्हणून मी आपल्या सर्वांसमोर ते उत्तर ठेवतोय. कृष्ण परमात्म्याचा भाव विग्रह म्हणजे राधा राणी. देवाचाच कृष्ण परमात्म्याचा भाव विग्रह. देवाचा म्हटलं तर आपण पुन्हा 10 अवताराची तुलना देव शब्दाबरोबर करू. मत्स्य अवतार, कुर्म अवतार, वराह अवतार, नृसिंह अवतार, वामन अवतार हे देवाचे अवतार आहे. पण या अवतारात कृष्ण अवतार हा पूर्णतम अवतार आहे. आणि या अवतारातला भक्ती प्रेमासाठी स्वतंत्र कालावधी दिला आणि त्या स्वतंत्र कालावधीमध्ये आपण आपल्याच भावविग्रहाचा आनंद घ्यायचा असेल तर कृष्ण रूपातून आपल्याला तो घेता यायचा नाही. आणि म्हणून त्याच देवाने भावविग्रहातून जो अवतार धारण केला त्याला म्हणतात राधा राणी. कृष्ण परमात्म्याचा भक्तीचा भाव उपभोगायचंय, ते भक्ती प्रेम सेवन करायचं आहे. आणि ते भक्ती प्रेम सेवन करण्यासाठी त्याच देवाच्या भावविग्रहातून देवाचा हा संकल्प ही लीला बाहेर पडली आणि त्यातून जो अवतार निर्माण झाला त्याला म्हणतात राधा राणी. आणि अशी ही राधा राणी
ज्या भूमीमध्ये त्या राधाराणीचा स्पर्श झाला त्या भूमीमध्ये आपण सर्वजण कथा श्रवण करत आहात, म्हणजेच परम भाग्यवान आहात. परम भाग्याशिवाय वृंदावन सारखी कथा आपल्याला श्रवण करायला मिळणार नाही. आणि म्हणून या कथेमध्ये आपण भक्ती ज्ञान वैराग्य यांच्या भूमिकेतून हरिद्वारच्या कथेचं आपण चिंतन करत होतो. सनत कुमारादी भावंडांच्या माध्यमातून नारद महर्षीने कथेचं आयोजन केलं. त्या कथेला सप्त ऋषी हजर झाले. नवे नवे ज्यांनी श्रीमद भागवत ग्रंथ लिहिला ते व्यास महर्षी सुद्धा त्या ठिकाणी हजर झाले. सर्व श्रोतृवर्ग उपस्थित झालेला आहे. आणि अशा वेळेला भक्ती माता येऊन नारद महर्षींना विचारू लागली की मी कुठं बसू. श्रवणाला आल्यानंतर प्रत्येक जण विचार करतो की आपल्याला कथेला बसायचंय, आपण कुठं बसावं, आपण कुठं बसावं, प्रत्येक जण विचार करतो. त्याप्रमाणे भक्ती मातेनं नारद महर्षींना विचारलं की मला कथेमध्ये बसायला जागा कुठे, कुठं बसू मी. नारद महर्षींनी सांगितलं उपस्थित असलेल्या श्रोत्यांच्या हृदयामध्ये तुम्ही वास करा. उपस्थित असलेले भगवत स्वरूप श्रोते यांच्या हृदयामध्ये भक्ती मातेनं वास केला. आणि कथेला प्रारंभ झाल्याबरोबर ज्ञान आणि वैराग्य नाचायला त्यांनी सुरुवात केली. इतर प्रयत्नांनी ज्ञान आणि वैराग्याने डोळे सुद्धा उघडले नव्हते, परंतु कथेला प्रारंभ झाल्याबरोबर ज्ञान आणि वैराग्याने नाचायला सुरुवात केली. आणि म्हणून म्हटलं जातं श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून आपण ज्ञान वैराग्य स्वीकारून भक्ती स्वीकारतोय. भक्तीला स्वीकारत असताना आपण कसं स्वीकारतोय. या कथेला प्रत्यक्षात कृष्ण परमात्म्याची उपस्थिती झाल्याबरोबर प्रत्येकाच्या अंतःकरणाने प्रेमाचा ठाव घेतला आणि सर्व श्रोतवर्ग कृष्ण स्वरूप झाल्याचं चिंतन आपल्याला पाहायला मिळतं. गंगा तीरावर कथेचं श्रवण करत असताना ज्ञान वैराग्य आणि भक्ती या तिघांनाही तारुण्य प्राप्त झालं. काही जण म्हणतील मग कथेतून आम्हाला तारुण्य येईल का? नक्कीच येईल, पण शरीराचं तारुण्य वेगळं, मनाचं तारुण्य वेगळं. यामध्ये शरीराचं तारुण्य हे प्रारब्धानुसार प्राप्त होतं, पण मनाचं तारुण्य मात्र काही काही जण 80 वर्षाची असताना सुद्धा मनाने तरुण असतात. म्हणून ती मंडळी म्हणतात आम्हाला वृंदावनला यायचंय. संयोजक म्हणतात तुम्हाला कसं न्यायचं, वय झालेलं आहे, कसं न्यावं, वय झालेलं आहे. पण मन तरुण असतं म्हणून ती मंडळी म्हणतात आम्हाला काहीही होणार नाही, आम्ही येणार. आज आमच्या बरोबर एक आजीबाई होत्या खंडाळीच्या. वयानं त्या वृद्ध आहे पण मनानं खूप तरुण आहे. त्यांच्या मनाचा जो निश्चय आहे, विचाराचा जो ठामपणा आहे, हा ठामपणा परमार्थामध्ये महत्वाचा असतो आणि तो आपल्याला आयुष्याच्या तारुण्य वृद्धापाकडे घेऊन जात नाही, तर तो आपल्या परमार्थिक प्रवासाच्या गतीकडे घेऊन जातो. हे तारुण्य आपल्याला कथेतून नक्की मिळेल
पण कथेमध्ये शरीरानं बसणाऱ्यांना मिळेल का इथं प्रश्नचिन्ह देऊ आपण. मी नाही असं वाक्य करत नाही, कारण चुकून देवानं त्या वाक्याला पुढे सरकवलं तर कशाला आपण ती संधी द्यावी म्हणून मी ते वाक्य तयार केलं नाही. पण मनानं जे कथेमध्ये आहेत त्यांना देव नक्कीच परमार्थासाठी तरुण करतील यात वाद नाही. म्हणून आपण वृंदावन सारख्या पवित्र अशा धामामध्ये कथा श्रवण करतोय. श्रीमद भागवताच्या महात्म्याचे 6 अध्याय आहेत आणि या 6 अध्यायामध्ये पहिल्या 3 अध्यायात भक्ती मातेचं वर्णन आपल्या समोर मांडलं. आपल्या प्रत्येकाला नरदेह मिळाला तो केवळ भक्तीसाठी मिळाला. पण आम्ही शंका द्यायला लागलो, संसार करावा का भजन करावं हा प्रश्नच येत नाही. संसार करावा का हा प्रश्नच निर्माण होत नाही. कारण विद्यार्थी शाळेमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्याने शिक्षकांना विचारावं का शाळेतला अभ्यास मी वर्गामध्ये करू का ट्युशनचा अभ्यास वर्गात करू, हा प्रश्नच निर्माण होत नाही. कारण तो तिथं शाळेच्या अभ्यासासाठी गेलाय, त्यानं ट्युशन लावलेले हा त्याचा व्यक्तिगत विषय आहे. तसा संसार हा कर्माचा विषय आहे आणि भक्ती हे नरदेहाचं कर्तव्य आहे. म्हणून मी नेहमी माझ्या कथेमध्ये कीर्तनामध्ये प्रश्न मांडत असतो की आपल्याला जो नरदेह मिळाला तो कर्मामुळे मिळाला का देवामुळे मिळाला. जर कर्मामुळे मिळाला म्हणत असाल तर यात देवाचे उपकार कशासाठी मानावे. जे कर्मात आहे ते आम्हाला मिळणार आहे आणि त्यामुळे जर आम्हाला नरदेह मिळाला असेल तर आम्ही देवाची भक्ती का करावी, आम्ही देवाचं भजन का करावं, आम्ही देवाचे उपकार का मानावे. आमच्या स्वकर्माने आम्हाला नरदेह मिळाला असा काही मंडळींचा जर विचार असेल तर ती मंडळी या शंका मांडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्ही परमार्थ करावा का संसार करावा हा प्रश्न अज्ञानी मंडळींच्या मनामध्ये येतो. वर्गामध्ये ट्युशन हा मुद्दाच नसतो. खरं तर शिक्षक मंडळींनी ट्युशन घेऊ नये. का घेऊ नये, वर्गातच व्यवस्थित शिकवावं. ज्यांना वर्गात कळत नाही अशा मुलांसाठी ट्युशन आहे. पण अलीकडे ट्युशनलाच प्रतिष्ठा प्राप्त झाली आणि ट्युशन हा विषय बाजूला सोडून त्याला क्लास असं म्हटलं जाऊ लागलं. त्याला प्रतिष्ठा आली. जसं आपल्याकडे समाजात पान खाणं हे व्यसन आहे पण त्याला प्रतिष्ठा आली. पाहुणचारामध्ये पान हा विषय आला, त्याच पद्धतीने हा विषय आपल्या समोर आला. जाऊ द्या, चला ठीक आहे, काही शिक्षक मंडळी असतील तर माफ करा, मी खरं ते बोलून गेलोय. पुढे जाऊ आपण. माझं चिंतन हे चालू आहे की नरदेहाला आल्यानंतर संसार करावा का मुद्दाच नाही. आता महाराजांनी आपल्याला आज दिवसभर कुठं जाणार आहोत हे सूचना दिली. मग आपण गेलो, दर्शनाला गेलो. आपण दर्शनाला गेल्यानंतर दर्शन करून गाडीमध्ये लवकर येऊन बसावं का चहा वगैरे पीत फिरावं. चालेल, ठीक आहे, थंडी आहे, मान्य आहे, पण वेळेमध्ये बसवण्याचा प्रयत्न करावा का संयोजकांनी शोधत यावं. चहा पिणं हा मुद्दाच नाही, दर्शन हा मुद्दा आहे. आपल्याला सकाळी चहा दिलाय, काही मंडळी म्हणतील 2-2 वेळा घ्यावा लागतो. चहा 2 वेळा घ्यावा, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, 6 वेळा दिवसात. कथा किती वेळा, एकदाच. ते सुद्धा वेळेत झालं तर बरं होईल. काल काही मंडळी म्हणत होती 10 वाजले हो पंक्तीला, भूक लागली. 10 वाजले बघा. दिवसभरात चहा 4-4 वेळा चालतो पण कथा 2-2 वेळा, 2-2 तास चालत नाही आम्हाला. ठीक आहे, आपला ओढा संसाराकडे जास्त आहे आणि परमार्थाकडे कमी आहे.
आम्ही दर्शनाला आलो का कथेला आलो? मला तुम्हाला कथेकडं आणायचंय, पण टप्प्याटप्प्याने घेऊन जायचंय. एकदम घेऊन गेलो तर बऱ्याच मंडळींना गुडघ्याचा त्रास आहे, पायऱ्या चढण्याचा पुन्हा अडथळा निर्माण होऊ नये कथेतल्या, आणि त्यामुळे मी आपल्याला टप्प्याटप्प्याने घेऊन जाऊ लागलो. संतांनी यावर अनेक प्रमाणं मांडलेली आहे की नरदेह दिला तो केवळ आणि केवळ भक्तीसाठी दिला. याची देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे. भजन भक्ती फक्त याच देहामध्ये करता येते. महाराज आम्हाला या बाबतीमध्ये जाग करतात. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. भजारे सांगतो तुम्हासी भजारे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. मला लक्षणं मांडायला लागली की मी तुम्हाला सांगतोय. खर तर देवाचा म्हणजे संतांचा आणि देवाचा स्वभाव विचारल्याशिवाय सांगू नये. ज्ञानाची ही भूमिका आपण न विचारताच बोलत राहतो. बरीच मंडळी न विचारता भरपूर बोलतात, पण ज्ञान तत्वज्ञान आम्हाला सांगतं विचारल्याशिवाय सांगू नये. आपण उगीच बाहेर चहा पीत बसलून कोणी आलं, तुम्ही कुठले इथलेच का, आणि महाराष्ट्र सोलापूरशी आहे, कोण विचारलं तुम्हाला? त्यांच्या बरोबर गप्पा मारण्यापेक्षा चहाचा कप घेऊन गोपाल कृष्ण राधा कृष्ण भजन करा. वृंदावन धाम मध्ये 5 दिवसात आम्हाला 5 कोटी जप करता आला असता असं पुन्हा 5 दिवसानंतर म्हणायला नको. न विचारता सांगतो बोलतो आपण. श्रीमद भगवद्गीतेचा पहिला अध्याय देव बोलत नाही, अर्जुन बोलतोय. श्रीमद भगवद्गीतेचा दुसरा अध्याय अर्जुनच बोलतोय. 8व्या श्लोकापर्यंत देव गप्पच आहे. का विचारलंच नाही तर बोलायचं कसं? 8व्या श्लोकापर्यंत अर्जुन आल्यानंतर अर्जुनाच्या लक्षात आलं देव बोलत नाहीत म्हणजे आपलंच कुठंतरी चुकायला लागलेलं आहे. म्हणून अर्जुनाने आपलं आत्मपरीक्षण केलं. जसं आपल्याला ही आत्मपरीक्षणाची नेहमी गरज असते, पण आपण करत नाही. अर्जुनाने आत्मपरीक्षण नक्की केलं आणि विचार केला की आपलं आत्तापर्यंतचं नातं देवाबरोबर देवभक्ताचं आहे. ज्ञान द्यायचं असेल तर गुरु शिष्याचं नातं तयार करावं लागतं, त्याशिवाय ज्ञान मिळत नाही. म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये 8व्या श्लोकात अर्जुनाने आपलं नातं बदललं. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यश्रेयशां निश्चितं गृहीतं मे
शिष्यस्तेहं शालिमां त्वां प्रपन्नम्. या श्लोकाचा सगळा अर्थ सांगण्यात वेळ खर्च करत नाही. यातलं शेवटचं चरण शिष्यस्तेहम. मी आजपासून आतापासून मी तुमचा शिष्य आहे, तुम्ही माझे गुरु आहात, मला आता योग्य मार्ग दाखवा. मग 11व्या श्लोकात, दुसऱ्या अध्यायात 11व्या श्लोकात देवानी बोलायला सुरुवात केली. असोचानन्वसोचस्व प्रज्ञावादांच भाषसे गतासु न गतासोच नानुशोचन्ते पंडिता. चला ठीक आहे, विचारल्याशिवाय सांगायचं नाही. पण तुकोबाराय मात्र न विचारता आम्हाला सांगतात, नरदेह कशासाठी मिळाला. सांगतो तुम्हासे भजारे. जसं गाडीमध्ये सगळ्याला आम्ही सांगत होतो मोबाईल सांभाळा बरं का, महाराजांनी सांगितलं चष्मा सांभाळा, मोबाईल सांभाळा. तळमळीनं सांगितलं जातं तसं तुकोबाराय सांगायला लागले. नरदेहाला आलेल्या जीवाने नरदेहातला एक क्षण सुद्धा वाया घालवू नये. म्हणजे तो कुठं खर्च करावा, तर भक्तीला खर्च करावा. काही मंडळी म्हणतील ही भक्ती कुठं मिळते. बरीच मंडळी विचार करतात वृंदावनला गेल्यानंतर काय आणावं. येताना एक एक बॅग होती, आता जाताना किती होतात आपण सगळेजण मिळून ठरवूया. ज्यांच्या ज्यांच्या जोडेत त्यांना संकट आहे, त्यांना दुसरा एक लाभ इथं महत्वाचा झाला, ते म्हणजे यजमान आणि आरतीचा मान मिळाला. यातला विनोद बाजूला काढा. आपण वृंदावन मध्ये काय मिळतं. मागं आम्ही 2013ला काशीला गेलो. बरीच मंडळी बनारसी. काय या वर्गाला चांगलं माहिती, या वर्गाला माहिती आहे, पण ही धाडस करणार नाही. कारण त्यांना माहिती आहे की नाव जरी उच्चारलं तरी आपल्या पाठीमाग इथंच काशी सुरू होईल. विनोद बाजूला काढा. कुठं काय मिळतं ते घेता आलं पाहिजे हा विचार आहे प्रत्येकाचा. पण वृंदावन मध्ये येऊन जर आम्ही भक्ती नाही घेतली तर आपल्यासारखे अभागी आपणच ठरणार आहोत. म्हणून आपल्या अंतःकरणातली भक्ती जागी झाली पाहिजे. नवे नवे ती उत्तरोत्तर वाढली पाहिजे. आणि ती भक्ती वाढावी याच्यासाठी ज्याचं आयोजन केलं त्याला म्हणतात कथा. अशा कथेमध्ये आपण भक्तीचा, ज्ञानाचा विचार खूप मोठा आहे. बघा, ज्ञान म्हणजे नेमकं काय. जी वस्तू आहे ती जशीच्या तशी समजावून देण्याची प्रक्रिया याला ज्ञान म्हणतात. त्या ज्ञानाला जसा उपसर्ग असेल त्या पद्धतीनं त्याची व्याख्या बदलते. पटवून देतो, लक्ष द्या. ज्ञानाला वि उपसर्ग आला, वि अधिक ज्ञान. काय शब्द तयार झाला? विज्ञान. ज्ञानाला अ उपसर्ग आला, अ अधिक ज्ञान, अज्ञान. ज्ञानाला ब्रह्म उपसर्ग आला, ब्रह्म अधिक ज्ञान, ब्रह्मज्ञान. ज्ञानाला स्मृती उपसर्ग आला, स्मृती अधिक ज्ञान, स्मृती ज्ञान. ज्ञानाला ब्रह्म उपसर्ग आला, ब्रह्म अधिक ज्ञान, ब्रह्मज्ञान. आता या प्रत्येकाला आपल्याला एक एक तास खर्च करता येणार आहे. ब्रह्मज्ञान कशाला म्हणावं, स्मृतिज्ञान कशाला म्हणावं, ब्रह्मज्ञान कशाला म्हणावं, अज्ञान कशाला म्हणावं, विज्ञान कशाला म्हणावं. चला ठीक आहे, विज्ञानाचं एक चिंतन मांडतो. विज्ञान, वि म्हणजे काय आहे त्याचं विपरीत ज्ञान करून देणारी प्रक्रिया विज्ञान आहे. त्याचं वि म्हणजे विशेष आहे, त्याचं विशेष ज्ञान करून देणारी प्रक्रिया म्हणजे विज्ञान.
आपण जिथं आहोत त्याच्यावरून आपण ती प्रक्रिया करून ठरवू शकतो. जाता जाता एकच मुद्दा मांडतो, माझ्या कथेच्या चिंतनाकडे येतो. माझ्या समोर माईक आहे. हा माईक कोणत्या दिशेला, हा मी प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. त्या अगोदर आपण अंदाजाने इथल्या दिशा मी तुम्हाला मांडतो. माझ्या पाठीमागं पूर्व आहे, समोर पश्चिम आहे, माझ्या डाव्या बाजूला दक्षिण आहे, माझ्या उजव्या बाजूला उत्तर आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. माईक कोणत्या दिशेला आहे? मी म्हणणार आहे पश्चिमेला आहे. महिला मंडळ सगळं म्हणेल पूर्वेला आहे. पखवाज वादक महेश महाराज म्हणतील हे दक्षिणेला आहे. तबला वादक गुरुसिद्ध महाराज म्हणतील हे उत्तरेला आहे. माईक कोणत्या दिशेला आहे? माईक आहे तिथंच आहे. आपण जिथं उभा राहतो त्याच्यावरून माईकची दिशा ठरवतो. ती माईकची दिशा नसते, आपली उभा राहण्याची दिशा असते. आणि त्याप्रमाणे भक्ती अंतःकरणात निर्माण होण्यासाठी आपण कुठं आहोत यावरून भक्तीचा जन्म, भक्तीची वृद्धी आणि त्यामधून भक्ती प्रेमाची प्राप्ती हा विचार श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून आपल्याला होणार आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी मोठ्या प्रेमाने एक वेळ भजन करूया. त्यानंतर आपल्याला पुढच्या चरित्राकडे वळायचं आहे. जय जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण हरी बोल. भजन करा. जय राधा रमण हरी बोल. जय 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 जय राधा हरी बोल. हरी बोल, हरी बोल. राधा रमण हरी बोल. जय राधा रमण हरी बोल. जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण हरी बोल. जय हो बापी हरे राधा रमण हरी बोल. राधे राधे. जय राधा
वृंदावन सारख्या पवित्र धामामध्ये आपण सर्वजण कथेमध्ये एकरूप होऊन भजन करून टाळी वाजवून आपण आनंद घेताय. यातून कृष्ण परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने एक चिंतन समोर आलं, मांडतो आणि माझ्या मूळ चिंतनाकडे येतो. आपल्या प्रत्येकाला एक एक अवयव आहे. डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, मुख आहे, जीभ आहे, हात आहे, पाय आहेत, बोटे आहेत, मन आहे, चित्त आहे, बुद्धी आहे, वृत्ती आहे. हे प्रत्येक अवयव आहेत, प्रत्येकाला आहे. पण आपल्याला जे अवयव आहेत त्या हाताला जन्मताना वाटलं असेल की पुढे तो वृंदावनला जाणार आहे, म्हणून मी तुझ्याकडे आलो. कारण वृंदावन सारख्या पवित्र धामामध्ये कथेत मला कृष्ण परमात्म्याच्या समोर त्या भजनामध्ये टाळी वाजवण्याचा तुझ्यामुळे मला लाभ मिळेल आणि म्हणून मी तुझी संगती करतोय. आपल्या हातांना वाटत असणार आहे, आता पुढे मी विचारणार नाही ज्यांनी वाजवलं त्यांच्या, असं नाही काही सगळ्यांनीच टाळी वाजवलेली आहे. ज्यांनी ज्यांनी टाळी वाजवली त्यांचे पाय, त्यांना ते पाय म्हणत असतील की आम्ही तुझी संगती केली म्हणून वृंदावन पर्यंत येता आलं. नवे नवे आम्हाला राधाराणीच्या दर्शनाला जाता आलं. मग काही जण सुरुवातीला ताबडतोब पहिल्यांदा पोचले असतील, काही शेवटी पोचले असतील, पण त्यांचे पाय सुद्धा राधाराणीकडे जाऊन आले म्हणजे त्यांच्यासारखे भाग्यवान तेच आहेत. त्या पायांना जे राधाराणीकडे गेले, जे गोवर्धनकडे गेले, जे कृष्ण परमात्म्याकडे गेले, त्या पायांना वाटणार आहे की आम्ही तुझी संगती केली, खऱ्या अर्थानं आम्ही आता भाग्यवान आहोत. या अवयवाचा जो खरा स्वामी आहे, या इंद्रियाचा जो मालक आहे, त्या मालकाला भेटण्याचा योग आम्हाला तुझ्यामुळे प्राप्त होतोय. आणि म्हणून ज्या जीवाची आणि संगती केली त्या जीवाच्या विषयी हे अवयव कृतज्ञता व्यक्त करत असतील असा विचार माझ्या मनामध्ये निर्माण झाला. कारण या अवयवाच्या बाबतीमध्ये महाराजांनी प्रश्न मांडलेला आहे. कोणाची आसत्ते चाले हे शरीर, कोण बोलविते हरिबीन देखवी ऐकवी, एक नारायण तयाचे भजन चुकू नये. त्यांचं भजन चुकू नका. गाडीमध्ये सुद्धा बऱ्याच जणांनी भजन केलं, गवळणी म्हटल्या, हरिपाठ केला. काही मंडळींना वाटलं असेल गाडीत तर ग बसा. पण कृष्ण परमात्म्याला वाटलं गाडीत जाताना ज्यांना म्हणायचं नाही त्यांनी किमान ऐका तरी. त्या कानांना वाटलं असणार आहे की आम्ही यांची संगती केली म्हणून आम्हाला भजन ऐकायला मिळालं. कुठं हे भजन? काही जण म्हणतील हे भजन आम्ही सोलापुरात ऐकू शकतो, हे भजन आम्ही आमच्या गावी ऐकू शकतो. पण गावी ऐकतो ते भजन, त्यातून निर्माण होणारा भाव आणि वृंदावन धामामध्ये राधाराणीच्या नगरीमध्ये ज्या भूमीला राधाराणीचा पदस्पर्श झाला त्या भूमीमध्ये भजनातला निर्माण होणारा भाव, त्या भावासाठी अवयव कृतज्ञता व्यक्त करत असतील, हा माझा मुद्दा चालू आहे. मी माझी कथा बाजूला ठेवून आपला भावच मांडायला लागलो. कारण तुम्ही तेवढे एकरूप झालेला होता आणि त्यातून मला हा विचार समोर आला आणि तो मांडावा वाटला. आपल्या अवयवांना आता मी सगळे अवयव मांडू शकतो, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पण वेळेमध्ये सगळं बसवायचा माझ्या समोर मोठा सध्याचा विषय आहे. आणि त्यामुळे मला हा डोळ्यांना वाटत असणार आहे की आम्ही राधाराणीला पाहण्यासाठीच तुझ्याकडे तुझी संगती केली. नवे नवे आजपर्यंत आम्ही या पद्धतीनं राहिलो, व्यवस्थित राहिलो. आम्हाला राधाराणीच्या जवळ जाता नाही आलं तरी लांबून राधाराणी
दिसावी त्याच्यासाठी डोळे व्यवस्थित आहेत. ज्यांना चष्मा लागला त्यांचे डोळे सांगत असतील की आम्ही पूर्ण गेलो नाही, अर्धे राहिलोय तिला पाहण्यासाठी. आम्ही पूर्ण आणखी गेलो नाही, अर्धे शिल्लक आहोत तुमच्याकडे. आणि त्या अर्ध्या डोळ्याने तुम्ही राधाराणी पाहिली म्हणजे तुम्हाला पूर्ण डोळ्याने तिला पाहिल्यापेक्षा मोठं फळ, तो भाव अंतःकरणामध्ये निर्माण होणार आहे. काही मंडळींच्या कानामध्ये मशीन असते, बऱ्या प्रमाणात आपल्या यात्रेत कुणाकडे ती नाही, पण एखाद्या व्यक्तीच्या असली तरी मशीन आहे म्हणजे पूर्ण कान गेला नाही, आणखी अर्धा आहे. कशासाठी आहे? भजन ऐकावं. जरी म्हणता नाही आलं तरी ऐकावं. बघा, भजनाला दोन प्रकारामध्ये स्वीकारलं जातं. एक भजन कलात्मक आहे आणि दुसरं सेवाभावाचं भजन आहे. कलात्मक भजनाला ताल, स्वर, लय, उच्चार पाहावा लागतो, पण सेवा भजनाला काहीच पाहावं लागत. येईल तैसा बोल महाराजांनी सांगितलं. म्हणून आम्ही शिकायचंच नाही असं नाही. आम्हाला सांगितलेलं येईल तैसा बोल, येईल तैसा बोल, सगळा वेळ संसारात घाल असं सांगितलं नाही. अट्टहास करून येत नसेल तर येईल तैसा बोल या भूमिकेतून तो भाव कृष्ण परमात्मा राधाराणी निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपले अवयव स्वतःला धन्य मानत असते. महाराजांचं या बाबतीतलं प्रमाण आहे. भाग्यवंत म्हणोदया शरण गेले पंढरी राया. तो खूप बऱ्यांचा आनंद आहे. जो परमात्म्याला शरण गेला तो भाग्यवान. मग तो म्हणजे शरण गेलेला जीव भाग्यवान, शरण गेलेला अंतःकरण भाग्यवान, शरण गेलेलं ज्ञानेंद्रिय भाग्यवान, शरण गेलेले कर्मेंद्रिय भाग्यवान, का शरण गेलेली वृत्ती भाग्यवान. या भूमिकेतून हा विचार मी आपल्या समोर मांडला. आपले सगळे अवयव भगवंताला शरण गेलेले आणि त्यामुळं सगळे अवयव भाग्यवान आहे. म्हणूनच या भूमीला व्रज भूमी म्हटलं जातं. या भूमीमध्ये देव का आले? केवळ गवळणी गोपाळ एवढाच मुद्दा आहे का? या बाबतीत आपल्याला 5 दिवसात जी उत्तरं कृष्ण परमात्म्याच्या प्रेरणेनं निर्माण होतील ती आपण 5 दिवसात कथेच्या माध्यमातून त्याचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करूया. आपल्याला चरित्र पुढे घेऊन जावं लागणार आहे, कारण काही मंडळी चरित्रातले स्कंद बघतात, काही मंडळी चरित्रातला क्रम बघतात आणि काही मंडळी चरित्रातला भाव पाहतात. मग सर्वांसाठी सर्व देऊन पुढे जावं लागतं. ही जबाबदारी वक्त्याची असते. परंपरेला सांभाळलं पाहिजे, प्रवाहाला सांभाळलं पाहिजे आणि परिस्थितीनुसार मिळालेल्या वेळेला सांभाळलं पाहिजे. नाहीतर मग रात्री 10 वाजता जरी जेवण मिळालं तरी घाबरू नका, मी वेळेचं कधी उल्लंघन करत नाही. पण आपण चरित्राला स्पर्श करणार आहोत. यामध्ये महात्म्यातील 6 अध्यायातला 4, 5 वगैरे अध्याय पाहताना यामध्ये गोकर्ण आख्यान आलेलं आहे. अंशात्मक मांडतो आणि आपण पुढे जाऊया. आत्मदेव आणि धुंदुली नावाचं दाम्पत्य होतं. इथं आलेले दाम्पत्य सगळेच भाग्यवान आहेत, कारण आत्मदेवाला धुंदुली नावाची पत्नी मिळाली. ती सात्विक नव्हती, आत्मदेव सात्विक होता. काही जणांच्या कुटुंबात धुंदुली सात्विक असते, आत्मदेव सात्विक नसतो. काही कुटुंबात आत्मदेव सात्विक असतो
दोन्ही सात्विक नसते. काही कुटुंबामध्ये दोघे सात्विक असतात, काही कुटुंबात दोघेही सात्विक नसतात. या माध्यमातून आपण आत्मदेव आणि धोंडोली याचं चिंतन करत असताना त्यांचं प्रारब्ध असं होतं की त्यांना संतती नव्हती. त्यांनी सांभाळलेली एक गाय होती, त्या गायीला सुद्धा संतती होत नव्हती. त्यांनी लावलेलं झाड, त्या झाडाला फळ सुद्धा येत नव्हतं. काही मंडळींचं प्रारब्धच असं असतं. भजनात कीर्तनात कुठेही कितीही वक्त्याने कितीही जोरात सांगू द्या, कसंही सांगू द्या, कसलंच तोंडही उघडायचं नाही, टाळी सुद्धा वाजवायची प्रारब्ध असतं. पण इथली मंडळी मात्र, मगाशी आपण गोवर्धनला गेलो आणि आदरणीय गणेश महाराजांनी सांगितलं की इथं रिक्षात जाण्यापेक्षा चालत जाऊ. चालत निघाल्याबरोबर आमच्या माता भगिनींनी रोडवरच सुरू केलं भजन. सगळी मंडळी भजन प्रिय असून तीर्थक्षेत्रात आलेली आहे. म्हणून मला गोवर्धनावरून माघारी आल्यानंतर वाटलं आज कथेला 10 नाही तर 15 जण येतील. चालून थकलेले आहेत आणि त्यामुळं बऱ्यापैकी मंडळी येणार नाहीत. पण मी कथेमध्ये किती जण आहेत याला पाहत नाही. कृष्ण परमात्मा वास करतो या भावातून मी कथेकडे पाहतो. आणि म्हणून कारण या बाबतीतलं संत वचन आहे, तेथे असे देव उभा कीर्तनाचा गजर होतो. अभंग चुकला नाही मी, अर्थाने चरण पुढे मागे केले. याला शास्त्रात अन्वय पद्धतीने शब्द स्वीकारले म्हटलं जातं. तेथे दर्शक सर्वनामय बोट दाखवलं, तेथे असे, तिथं देव असतो. कुठं? जिथं कीर्तन आहे, जिथं कथा आहे, जिथं भक्ती आहे, जिथं भजन आहे, तेथे असे देव उभा. देवाने आपला पत्ता दिलेला. जसं काही मंडळी आम्हाला विचारतात, महाराज आपण कुठले? सोलापूरचे. पत्ता द्याल का? आपला पत्ता द्या. तसं देवाला सुद्धा नारद महर्षींनी विचारल्यानंतर देवाने आपला पत्ता सांगितला. नाहं वसामि वैकुंठे योगिनो हृदयेरवो मद्भक्ता यत्र गायन्ते तत्र तिष्ठामि नारदा तत्र तिष्ठामि. याला महत्व आहे. तेथे असे देव उभा. देव कुठे? कथेमध्ये आहे. अहो जगाचा नियंता परमात्मा नव्हे, भक्ती प्रेमासाठी असोचलेला कृष्ण परमात्मा जर कथेमध्ये असेल तर किती श्रोते याच्याकडे बघावं का? हा परमात्माच वास्तव्य करतो. आणि त्यामुळे मला वाटलं होतं, जाताना बरं वाटलं महाराजांनी सगळ्यांना दिंडी काढून घेऊन गेले, पण येताना वाटलं की याचा परिणाम कथेवर नक्की होणार आता. कारण थकल्यानंतर मंडळी कथेला येणार नाही असं मला वाटत होतं. पण आपण सगळे भक्ती प्रेमाचे आहात आणि म्हणून आपण सगळेजण कथेला आला. आत्मदेव हा सात्विक होता, पण त्याच्या प्रारब्धाने त्याला संतती नव्हती. खूप चिंता वाटत होती. अनेकांना ज्यांना संतती झाली नाही त्यांना चिंता वाटते, आणि ज्यांना संतती झाली त्यांची चिंता वाढते. संतती असणाऱ्यांची तरी चिंता बाजूला गेलीये का? ज्यांना झालेली लगेच त्या 2-4 वर्षातल्यांनी सांगू नका. पण संततीमुळे किती दुःख आहे हे आता वेगळं सांगायला नकोय. पण या मोहातून कोणीही सुटलेला नाही. आत्मदेवाला वाटायचं की आपल्याला संतती व्हावी. त्यांना एका महात्म्यांची भेट झाली आणि महात्म्यांचं दर्शन घेतल्यानंतर महात्म्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. पण आत्मदेव त्यांना म्हणायला लागले
की मला संततीची अपेक्षा आहे. महात्म्यांनी सांगितलं नाही तेच बरं आहे. जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीत आपण समाधान मानलं पाहिजे. रेल्वे 5 तास उशिरा आहे, चांगली गोष्ट आहे, ठेविले आनंदे पाठ आहे सगळ्यांना. पण हे रेल्वेत कुणी म्हटलं नाही. जाऊ दे चला ठीक आहे, पण कुणी तक्रारही केली नाही. कारण ते संयोजन महाराजांचं नव्हतं, रेल्वे विभागाचं होतं, म्हणून कुणी काही म्हटलं नाही. जर या संयोजनात महाराजांचा सहभाग असता तर आम्ही गप्प बसलो असतो असं म्हणतो मी. वृंदावन मध्ये आहोत आपण. विनोद बाजूला काढा. मी थोडं काही मानसिकता संस्कार करत पुढे घेऊन जातो. माझा तो स्वभाव आहे नेहमीचा. काही संस्कार पण केले पाहिजेत आपण, आणि भक्तिप्रेम सुद्धा वाढवलं पाहिजे. त्या महात्म्यांनी त्यांना सांगायला सुरुवात केली की तुला संतती नाही हे बरं आहे. पण त्यांना काही ते पटेना. पुन्हा 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 तो आत्मदेव महात्म्यांना म्हणायला लागला, मला संततीची अपेक्षा आहे, संततीची अपेक्षा आहे. त्या महात्म्यांनी त्यांना एक फळ दिलं आणि सांगितलं, हे तुमच्या पत्नीला द्या आणि खायला सांगा, संतती होईल. त्यांना खूप आनंद झाला. वृद्धाप काळाची अवस्था आणि अशा वृद्धाप काळामध्ये आपल्याला संतती होणार या आनंदामध्ये तो निघाला. खरा आनंद वृद्धाप काळात आम्ही वृंदावनामध्ये आलो, म्हणजे मरण्या अगोदर वृंदावनामध्ये आलो, याच्यासारखं भाग्य दुसरं कोणतं नाही. हा खरा जीवनातला आनंद आहे. वृद्धाप काळात संतती होणार हा आनंद आत्मदेवाला झाला. आणि आत्मदेव ते फळ घेऊन घरी आला. त्याने पत्नीला सर्व वृत्तांत सांगितला आणि ते फळ दिलं. तिची पत्नी, आत्मदेवांची पत्नी ही धुंदुली सात्विक नव्हती, म्हणून तिच्या मनामध्ये शंका निर्माण होऊ लागल्या की हे जर फळ आपण खाल्लं तर आपल्याला गर्भधारणा निर्माण होईल. आणि सगळा पुढचा विचार सुरू झाला. उठून गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंतचा सगळा विचार तिच्या मनामध्ये यायला लागला. आणि ती म्हणू लागली की हे दुःख मी कसं सहन करणार, त्यामुळे हे फळ आपण खाऊ नये. त्यावेळेला तिची बहीण तिला भेटायला आली होती आणि हा सगळा प्रकार तिने आपल्या बहिणीला सांगितला. माहेरची मंडळी आल्यानंतर घरातलं वातावरण सगळं वेगळंच असतं. आपलं राहायचं असतं सासरच्या मंडळीमध्ये, प्रेम असतं माहेरच्या मंडळींवर. एवढाच विषय जर बदलला महिलांनी तर खूप मोठा जीवनामध्ये बदल होणार. राहायचंय जिथं तिथं प्रेम न करता जिथं राहायचं नाही त्यांच्यावर जास्त प्रेम करतो आपण. माहेरमध्ये राहायचं नाही, प्रेम जास्त आहे. सासरमध्ये राहायचंय, प्रेम कमी म्हणू का नसतंच म्हणू? तुम्ही सांगाल तो शब्द आपल्याला वापरता येईल. नाहीतर मी नसतंच म्हटलं तर पुन्हा झाल्यानंतर कोणी विचारायला नको. म्हणून मी चला ठीक आहे. दोंदोलीला तिच्या बहिणीने सांगितलं, काळजी करू नको, ते फळ गाईला टाक. मला ही गर्भधारणा झालेली आहे, 9 महिन्यानंतर मला संतती होईल. या मुलाच्या वडिलांना पैसे देऊन ते मूल तुझ्याकडे घेऊन ये आणि ती तुझी संतती म्हणून सांग. तिला ते पटलं आणि तिने त्या पद्धतीने वातावरण तयार केलं. 9 महिन्यानंतर तिच्या बहिणीला संतती झाली. यांच्या नियोजनाप्रमाणे, महिलांचं नियोजन अतिशय सुंदर असतं. या कानाचं त्या कानाला खबर कोणती, त्यांनी ठरवलेल्या नियोजनाची, सगळी नाही. जी गोष्ट तुम्ही म्हणा ही कुणाला सांगायचं नाही बरं का. हे सगळ्याला ती तसंच सांगतात, कुणाला सांगायचं नाही बरं का, कुणाला सांगायचं नाही बरं का. विनोद बाजूला काढा.
ती संतती आणून धुंदुलीला दिली. धुंदुलीने त्यांचं नामकरण केलं. धुंदुलीमुळे धुंदुककारी. आपल्याकडे नाव यमक जुळवण्याचा प्रयत्न करतात मंडळी. पूर्वी देवाचं नाव ठेवलं जायचं, कारण त्या नावाने तरी आपल्याला हाक मारत असताना मुखाला नाम येईल. पण अलीकडं आम्ही नावं ठेवलेली विडीवाकडीच घेतो, कारण सरळ वागणंच माहित नाही आम्हाला. त्यामुळे जे नाव पाळण्यात ठेवलं ते नाव सरळ घेणं आम्हाला माहितच नाही. त्या नावाला तोडून मोडून वेडं वाकडं अलंकारिक भाषेत घेतो आम्ही नाव. धुंदुककारी हे त्याचं नाव ठेवलं. त्यांच्या समोर गायी होती. त्या गायीला संतती झाली, पण ती मानवाची झाली. त्याला कान गायीसारखे होते, म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. तुम्ही कर्नाटकामध्ये जाता ते गोकर्ण वेगळं आहे. काही मंडळी शंका विचारतात म्हणून सांगितलं. गोकर्ण हा सात्विक होता आणि धुंदुककारी हा दुराचारी होता, दुष्ट होता. आपल्याला यांना आता मोठं करावं लागणार आहे, कारण तुमच्या तिकडं सगळा विषय घड्याळ आणि पुढच्या विषयाकडे लक्ष जाणार आहे. हे दोघेही मोठे झाले. गोकर्ण तीर्थयात्रेला पायी चालत निघाला, कारण त्यावेळेला वाहनांची सोय नव्हती. आणि म्हणून गोकर्ण हा तीर्थयात्रेला निघून गेला. आणि तीर्थयात्रेला निघून गेल्यानंतर धुंदुककारीचा दुराचार वाढला. त्या धुंदुककारीच्या त्रासामुळे त्याच्या आईने म्हणजे धुंदुलीने विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. कुणीही अशा त्रासाला कंटाळून आत्महत्या करू नये, कारण आत्महत्या करणं हे महापाप आहे. काही जण म्हणतील आम्हाला 5 महापाप माहिती आहे, त्यात कुठे आहे? शास्त्रानं महापाप सांगितलेले आहेत 5. आता मी त्यात वेळ घालवत नाही. आत्महत्या केल्यानंतर आपला स्थूल शरीर बाजूला होतं, पण सूक्ष्म शरीर बाजूला होत नाही. पुढचा देह मिळत नाही. मध्ये जो कालावधी असतो त्याला पिशाच्य म्हणतात. आपल्या साध्या भाषेत काय म्हणू नका. पुन्हा जेवण करून जाताना वगैरे गोंधळ नको. तुम्ही म्हणाल हे मानावं का? विज्ञान मानत नाही, पण संतांनी मानलेलं आहे. पळे भूत बाधा अनेक ठिकाणी. अहो, या एका भूताला घाबरतो आपण, पण शरीर पंचमहाभूताचं आहे. शरीरामध्ये 5 महाभूत आहे. पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश. या महाभूताने आम्हाला झपाटलेलं आहे. म्हणून संसाराशिवाय दुसरं काही आवडत नाही. तीर्थयात्रेत आलो तरी आम्हाला काय वाटतं? थंडी हो, जरा जादा रजई मिळाली तर बरं राहील. संसाराशिवाय दुसरं काही उडतच नाही आम्हाला. जाऊ द्या, याच्या पुढे बोललो तर काही जणांना वाटेल आमचाच विषय मांडायला लागले, पण ह्याच्याशिवाय पटत नाही म्हणून मांडतो बरं का. चला ठीक आहे. आत्महत्या करू नये. आत्मदेव यांनी विचार केला की आता घरामध्ये राहण्यात अर्थ नाही. त्यांनी घराच्या बाहेर निघून त्यांनीही तीर्थयात्रेला जाणं पसंत केलं. धुंदुककारी खूप दुराचारी होता. अनेक ठिकाणी चोऱ्या माऱ्या कराव्या आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह मौज मजा मस्ती करण्यामध्ये काळ घालवावा. हा देह जसा आला तसा जर घालवला तर पुन्हा 84 लक्ष योनी फिरत आपल्याला बसावं लागतं. धुंदुककारीने एका वेळेला खूप मोठा दरोडा टाकला. काही संपत्ती चोरून आणली. 3 स्त्रियांना आपल्या घरी आणलं आणि मौज मजेमध्ये त्याचा काळ जाऊ लागला. त्या स्त्रियांनी विचार केला, हा पैसा असाच खर्च करेल
पैसे संपले की आपल्याला हकलून देईल म्हणून त्याने तिघांनी मिळून याचा एके दिवशी त्याला संपवलं. सगळा पैसा वगैरे घेऊन त्या निघून गेल्या. हा पिशाच योनीला गेला. गोकर्ण तीर्थयात्रा करून घरी आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला हातपाय वगैरे स्वच्छ धुवून बाजेवर अंगणामध्ये पडलेला आहे आणि त्या वेळेला हा भीती दाखवू लागला. पण गोकर्ण हा सात्विक होता, सच्शील होता, भगवत भक्त होता आणि त्यामुळे तो काही घाबरला नाही. उलट त्यांनी विचारायला सुरुवात केली, तू कोण आहे, मला का भीती दाखवतोस? कारण भगवत भक्तावर याचा परिणाम होत नाही. तुकोबारायांनी एका अभंगामध्ये हा विचार मांडलेला आहे. हरी आला हाता, हरी आला हाता, हरी आला लक्षणा मांडायला लागले. कशाची भीती आहे भगवत भक्ताला? त्यामुळं गोकर्ण घाबरला नाही. विचारायला सुरुवात केल्यानंतर दुंदुभकारीने सांगितलं की असं मीच आहे, असा असा सगळा प्रवास सांगितला. मला यातून मुक्त कर, बाहेर काढ, काहीही कर, पण मला यातून मुक्त कर. मला या वेदना सहन होत नाही, हे दुःख सहन होत नाही, मला यातून बाहेर काढ. गोकर्णाने अनेक महात्म्यांची भेट घेतली, मुक्तीचा मार्ग विचारण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून गोकर्णाला कळलं की म्हटले श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाशिवाय त्याची मुक्तता नाही. म्हणून कथेचं आयोजन केलं आणि कथेचं आयोजन केल्यानंतर पहिल्या दिवशी कथेला प्रारंभ होण्या अगोदर दुंदुभकारी आला आणि गोकर्णाला विचारू लागला, मला कथा श्रवणाला बसायचंय, कुठं बसू? त्या कथेसाठी मंडप तयार केलेला होता. मंडपामध्ये काही वासे असतात आणि काही वेळू असतात, बांबू असतात, बांबूला गाठी असतात, वाश्याला गाठी नसतात. तसं काही काही मंडळींच्या मनात गाठी असतात. नवे नवे जीवदशा म्हटलं की चिचित हृदय ग्रंथी गाठी असतातच. त्या बांबूला जी गाठ आहे त्या बांबूच्या गाठीमध्ये त्याला बसायला सांगितलं, कारण पिशाच्य योनी ही वायुरूप योनी आहे, म्हणून त्यांना त्यात प्रवेश करता आला. कथेला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशीची कथा संपली आणि समारोपाचा गजर झाल्याबरोबर एक गाठ फुटली. 7 दिवसामध्ये 7 गाठी फुटल्या आणि दुंदुभकारी पिशाच्य योनीतून मुक्त झाला. दुंदुभकारी हा पिशाच्य योनीमध्ये होता. पिशाच्य योनीतून कथा श्रवणाने जर मुक्ती आहे तर मानव देहातून कथा श्रवणाने मुक्ती मिळणार नाही का? पण आपण मुक्तीसाठी कथा श्रवण करतच नाही, भक्तीसाठी कथा श्रवण करतोय.
मुक्ती कोणाला मिळवायची आहे? वारकरी परंपरा ही स्वतंत्र आहे, वेगळी आहे. आणि या वारकरी परंपरेमध्ये मुक्तीसाठी धडपड करणारा वारकरी नाही, भक्तीसाठी धडपड करणारा वारकरी आहे. आणि म्हणून महाराज देवाला मागणी मागत असताना सांगतात, न लगे मुक्ती हेची दान दे गा देवा. देवा मला मुक्ती देऊ नको, कारण मला भक्तीची गरज आहे. आणि या भक्तीसाठी आम्हाला पुढे जायचंय. म्हणून नरदेहामध्ये जो कथा श्रवण करतो तो या माध्यमातून पुढे जातो. आपल्याला पुढच्या चिंतनाकडे वळावं लागणार आहे. ज्यांनी श्रीमद भागवत ग्रंथ लिहिला असे व्यास महर्षी. या व्यास महर्षींचा जन्म हा पराशर मुनींच्या आणि सत्यवतीच्या माध्यमातून झालेलं चरित्र आपल्याला पाहायला मिळतं. मी थोडक्यामध्ये मांडून पुढे जातो. एका वेळेला पराशर मुनी नदीच्या तीरावर आले आणि ते इकडं तिकडं पाहत असताना त्या ठिकाणी एक मुलगी होती आणि त्या मुलीला विचारू लागले, मला नावेतून पलीकडे जायचंय, नावाडी कुठे आहे? तिने सांगितलं, नावाडी माझे बाबा आहेत, वडील आहेत, ते आत्ताच घरी गेलेले, तुम्हाला पलीकडे जायचंय, मी पलीकडे तुम्हाला सोडलं तर चालेल का? त्यांना पलीकडे जायचं होतं, मनामध्ये सद्विचार होता आणि म्हणून त्यांनी सांगितलं मला काहीच हरकत नाही, पलीकडं कोण सोडतं याच्यापेक्षा मला पलीकडं जायचंय, जाता येणार आहे. आणि म्हणून दोघेही नावेमध्ये बसले. नाव मध्यावर आली आणि नाव मध्यावर आल्यानंतर पराशर मुनींचं लक्ष सत्यवतीच्या सौंदर्याकडे गेलं आणि त्यांनी आपल्या अंतःकरणातली कामना मांडली. यावर काही मंडळी शंका घेतात, म्हणून मी जलद या चिंतनापर्यंत हे चरित्र आणलं. काही मंडळी म्हणतात महात्म्यांना सुद्धा काम आवरता आला नाही, महात्म्यांना क्रोध आवरता आला नाही, महात्म्यांना लोभ आवरता आला नाही. पण महात्म्यांचा विकार हा ईश्वरी इच्छेने निर्माण होतो आणि महात्म्यांचा विकार ईश्वर इच्छेने संपतो. कारण तो त्यांच्या इच्छेने आला आणि त्यांच्याच इच्छेने जाणार आहे. त्या विकाराचा यांच्या शरीरावर वृत्तीवर कसलाही परिणाम होत नाही, कारण तिथं ईश्वर लीला, ईश्वर इच्छा असते. आपल्या सर्वांना हे ग्रंथ उपलब्ध करून देण्यासाठी व्यास महर्षींचा जन्म होणं सृष्टीसाठी, काळासाठी गरजेचं होतं. त्या व्यास महर्षींच्या जन्मासाठी पराशर मुनींच्या मनामध्ये काम निर्माण झाला का केला, हा भाव मला या चरित्रातून मांडायचा आहे. काही मंडळी जेवण करत असताना त्यांना पाहिजे असेल तर शेजारच्याचं नाव सांगून मागतात. काही मंडळींना डायरेक्ट मागावं असं वाटत नाही, मग काय करतात, शेजारच्याचं नाव सांगतात आणि मग त्या पदार्थाची मागणी करतात. चला ठीक आहे, पराशर मुनींच्या अंतःकरणामध्ये असलेला काम त्यांना का आवरता आला नाही अशी शंका घेतली जाते. कारण सत्यवतीच्या समोर काम मांडल्याबरोबर तिने त्यांना बोलायला सुरुवात केली की म्हटले, आपली नाव पाण्याच्या मध्यावर आहे, पाण्यामध्ये, आणि तुम्ही आपला काम मांडलेला आहे. तुम्ही महात्मे आहात, सर्वज्ञ आहात, तुम्हाला माहिती आहे पाण्यावर आपण ही क्रिया करावी का? त्यांनी सांगितलं ठीक आहे. नाव आपल्या तपाच्या सामर्थ्याने पाण्यातली नाव आकाशात नेली. तिने दुसरा मुद्दा मांडला, सूर्य तळपतोय, तपाच्या सामर्थ्याने ढग तयार केले, सूर्याला झाकून टाकलं. तिने सांगितलं की मी कुमारी आहे, माझ्या शरीराला दुर्गंध आहे वगैरे जेवढे मुद्दे मांडले सगळेच्या सगळे त्यांनी दुरुस्त केले, मंजूर केले, मान्य केले.
काही मंडळी म्हणतात तरी काम का जिंकला नाही. तो काम त्यांचा नव्हताच तर कसा जिंकतील. तो काम ईश्वर इच्छेचा, ईश्वर बघून घेणार आहे. दोन सृष्टी, या एका सृष्टीमध्ये दोन सृष्टी, एक ईश सृष्टी आणि दुसरी जीव सृष्टी. महिला जन्मन ही ईश सृष्टी आहे, बायकोचा जन्म ही जीव सृष्टी आहे. महिलेमुळं त्रास आहे का बायकोमुळं त्रास आहे, हे यांनी सांगावं का यांनी सांगावं. हे धाडस करणार नाहीत मला माहिती आहे, तरी मी त्यांना बळजबरी करणार नाही. चला ठीक आहे. आपलं चिंतन चालू आहे. पराशर मुनींनी आपला काम जिंकला नाही. का जिंकला नाही तर व्यासांचा जन्म होणार होता आणि त्यामुळे त्यांनी सगळ्या मागण्या मान्य केल्या आणि सत्यवती आणि पराशर मुनींच्या माध्यमातून व्यास महर्षींचा जन्म झाला. व्यास महर्षी म्हणजे एका वेदाचे 4 वेद ज्यांनी आपल्या समोर मांडले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. एका पुराणाची 18 पुराण केली. सर्व शास्त्रामध्ये सिद्धांतांनी ओतप्रोत असलेलं उत्तर मीमांसा रूपी वेदांत शास्त्र ज्यांनी लिहिलं, असे जे कोणी असतील करते ते व्यास महर्षी. ज्ञानोबरायांनी हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगाच्या पहिल्या चरणात हा सगळा विचार मांडला. सहु वेदी जाण. सहु म्हणजे 4 वेद, साही शास्त्री कारण, 18ही पुराणे हरिसी गाती. आता अन्वय पद्धतीने हाच अभंग म्हणतो मी. सहु वेदी हरिशी गाती, साही शास्त्र हरिशी गाती, 18ही पुराणे हरिशी गाती. तर आपण कोणाशी गाती? आपण सुद्धा हरीलाच गायलं पाहिजे. हरीचं गायन म्हणजे कृष्ण परमात्म्याचं गायन करण्यासाठी आपण 150 किलोमीटर वरून वृंदावन मध्ये आलो. आणि इथं आता जेवायला बसल्यानंतर मध्येच कुणीतरी चालू करतं हरे राम. शेजारचे त्यांच्याकडे डोळे मोठे करून बघतात लगेचच. आता वाढीपर्यंतचा तेवढा मधला काळ आपल्याकडून ते भजन करून घ्यायला लागले. चला ठीक आहे. व्यास महर्षी सरस्वती नदीच्या तीरावर बसलेले असताना त्यांना नारद महर्षींची भेट झाली आणि नारद महर्षी व्यास महर्षींना बोलायला लागले की तुमच्या चेहऱ्यावर चिंता दिसते, म्लान झालाय चेहरा, प्रसन्नता दिसत नाही. त्यावेळेला व्यास महर्षी म्हणायला लागले की त्याचं उत्तर तुम्हीच सांगा, याच्यासाठी मला काय करावं लागेल. नारद महर्षी म्हणायला लागले तुम्हाला देवांच्या लीलांचं वर्णन करावं लागेल. व्यास महर्षी म्हणायला लागले मी अनेक अभंगात ते केलेलं आहे, आता वेगळं कशासाठी आणखी करावं. नारद महर्षींनी सांगितलं तुम्ही जाता जाता एखादा मुद्दा बोलणं, जाता जाता एखाद्या ग्रंथामध्ये लीला वर्णन करणं आणि लीलेसाठीच एखादा स्वतंत्र ग्रंथ लिहिणं यामध्ये अंतर आहे. आणि त्यामुळे तुम्ही लीलेसाठी एखादा ग्रंथ लिहा, त्याशिवाय तुम्हाला प्रसन्नता प्राप्त होणार नाही. कारण खरी प्रसन्नता शुद्ध भक्तीशिवाय निर्माण होत नाही. म्हणून भगवद्गीतेमध्ये भक्ताचं लक्षण मांडत असताना आपल्या समोर विचार मांडला की भक्त कसा असतो. संतुष्ट सततं योगी यतात्मा
दृढ निश्चया मय्यर्पित मनोबुद्धी यो मद्भक्ता यो मद्भक्ता. दर्शक सर्वनाम आहे, बोट दाखवलं देवानी. हा भक्त मला प्रिय आहे. कोणता? जो सतत संतुष्ट असतो, सतत प्रसन्न असतो, सतत समाधानी असतो, तो भक्त मला प्रिय आहे. मग आपण सतत समाधानी राहणं ही खरी भक्ती आहे. तुम्ही म्हणा हे कुठून सांगायला लागला? तुकोबरायांनी लिहून ठेवलेलं आहे, आपल्याला पाहायचंय फक्त. बरीच मंडळी भजनात अभंग म्हणतात, पण भजनात अभंग म्हणताना आमचं शब्दाकडं अर्थाकडं लक्ष का नसतं. चित्ती असू द्यावे समाधान हेची थोर भक्ती आवडती देवा. काही मंडळी म्हणतील महाराजांचा पाठा वेगळाच आहे. चित्ती असू द्यावे समाधानच्या पुढं वाहिल्या उद्वेग का हेची थोर भक्ती आहे. मी अन्वय पद्धतीने अभंग म्हटला, वरचं चरण खाली आणलं, कारण श्रेष्ठ भक्ती मांडली समाधानी राहणं. मग समाधानी कोण राहू शकतो? भक्ती करणारा का शुद्ध भक्ती करणारा? भक्ती करणारा समाधानी असतो फक्त भजनात. भक्ती करणारा समाधानी असतो फक्त प्रवचन कीर्तनात. भक्ती करणारा समाधानी असतो पूजा विधीमध्ये. भक्ती करणारा समाधानी असतो क्रियेमध्ये. पण शुद्ध भक्ती करणारा सतत समाधानी असतो. आणि म्हणून तो भक्त देवाला प्रिय ठरतो. याचं वर्णन तुकोबरायांनी केलेलं आहे. संतुष्ट हे चित्त सदा सर्वकाळ तुटली हळहळ त्रिगुणाची. हा भक्त सतत संतुष्ट आहे. सतत संतुष्टता भक्तीचं फल आहे. तर व्यास महर्षींच्या चेहऱ्यावर असंतुष्टता का होती ते जगाला भक्ती सांगताय, तर त्यांच्या चेहऱ्यावर असंतुष्टता का? महाराजांनी भूक लागली म्हटल्याशिवाय पंगत बसत नाही, म्हणून महाराजांनी भूक लागली म्हणावं. नाहीतर महाराजांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर नाठवया भूक. आज मंडळींना दिलेला डबा सुद्धा गाडीतच. सगळी मंडळी देवाकडे, लक्षातच राहिले नाही बऱ्याच जणांच्या. कुठे पिशवी आहे, कशी पिशवी आहे, कुठं ठेवलाय डबा. नाठवया भूक, भूकच आठवत नाही, तहान आठवत नाही. पण सगळ्यासाठी जो भाव तयार करावा लागतो तो भाव व्यास महर्षीने निर्माण केला. आणि त्याला नारद महर्षीने सांगितलं की तुम्हाला लीला रूपी चरित्राचा ग्रंथ लिहावा लागेल. आणि तो ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ. यामध्ये 12 स्कंद आहेत. 12 स्कंदामध्ये 18,000 श्लोक आहेत. किती? 18,000. एका श्लोकावर 1 दिवस. किती दिवस कथा चालली? पुन्हा काही महाराजांकडे आपण यायचं? एवढे दिवस कुठं कथा असते काय? आमच्या गावात 7 दिवसाची कथा आहे. 7 दिवस 2 सत्रा. 18,000 श्लोक होऊ द्या, नाहीतर 7 दिवसात संपवायची. मागच्याने 7 दिवस केली म्हणून आम्ही 7 दिवस करायची, आणि आम्ही 7 दिवस केली म्हणून पुढच्यानी पिछेशे आया आगे. 18,000 श्लोक व्यास महर्षींनी लिहिले. पण या सगळ्याचा विस्तार कोणत्या स्कंधापासून आहे, कुठून आहे, कसा? हा क्रम आपल्याला प्रथम स्कंधापासून पाहत पुढे निघावं लागणार आहे. आणि यामध्ये व्यास महर्षीने ज्या वेळेला आपला प्रश्न मांडला त्यावेळेला नारद महर्षींनी आपला पूर्व जन्म सांगायला सुरुवात केली. नारद महर्षी सांगायला लागले, मी मागच्या जन्मात काय होतो? एक दासीपुत्र होतो.
बघा, चांगल्या घरात जन्म मिळणं हे सुद्धा परमभाग्याचं असतं. दासीपुत्र असलेल्या पूर्वजन्मातल्या नारद महर्षींची आई सत्संगामध्ये स्वयंपाक करायला त्यांना सेवा मिळाली. ती स्वयंपाकाला गेल्यामुळे आई बरोबर लहान मूल त्या ठिकाणी येत होतं. त्यांच्या गावामध्ये चातुर्मासासाठी सत्संगाचं आयोजन झालं आणि त्या ठिकाणी ही सेवा करायला गेली. आपल्याला सेवा नको वाटते म्हणून महाराजांनी तिकडूनच सेवेची मंडळी आणली. नाहीतर महिला मंडळी म्हणणार आम्ही घरात स्वयंपाक करतो, इथं येऊन सुद्धा स्वयंपाकच करायला लावायला लागले. मग घरात आहे आणि इथं आलो, काय फरक आहे? घरात करता ते कर्तव्य, तीर्थक्षेत्रात कराल ती सेवा, हा फरक आहे. चला ठीक आहे, तीर्थक्षेत्रामध्ये जर आपण पोळ्या केल्या तर ती सेवा आहे, घरात करताय कर्तव्य आहे. आपण संसारामध्ये हे काम करतो, प्रपंचात कुटुंबात करतो ते कर्तव्यच आहे. पण तीर्थक्षेत्रामध्ये सत्संगामध्ये काम करणं ही सेवा आहे. नारद महर्षींची आई सेवा करत होती. हे लहान मूल पायरीवर बसून सत्संग श्रवण करत होतं. आपल्या सर्वांचं अहोभाग्य आपल्याला मंदिरामध्ये, तेही काच मंदिराचं नियोजन आदरणीय गणेश महाराजांनी केलं. पूर्वी या वृंदावनमध्ये प्रमुख प्रेक्षणीय जी स्थळे, त्या स्थळामध्ये काच मंदिर याचा आवर्जून उल्लेख केला जातो. त्याला पाहण्यासाठी मंडळी येतात असं हे काच मंदिर. आणि या ठिकाणी आपल्याला पायरीवर बसून कथा नाही, समोर बसून कथा आणि यजमान होऊन कथा श्रवणाचा अधिकार महाराजांच्या माध्यमातून, तुकाराम महाराज असतील, गणेश महाराज असतील, यांच्या माध्यमातून आपण वृंदावन या ठिकाणी करतोय. नारद महर्षी 4 महिने पायरीवर बसून श्रवण करत होते आणि दररोज संतांची पंगत झाल्यानंतर जे शिल्लक राहील ते उच्चिष्ट घ्यावं आणि त्याच्यावर त्यांनी आपला चातुर्मास घालवला. संतांचं उच्चिष्ट सेवन करायला जो जन्मला तो वारकरी, संतांचं उच्चिष्ट सेवन करायला जन्मला तो सेवक आहे. कारण महाराजांनी ते लक्षण सांगितलेलं आहे. चला ठीक आहे, मी आता त्यात वेळ खर्च करत नाही, कारण मला दिलेल्या नियोजनात 5 मिनिट शिल्लक आहेत माझी भक्त, आणि त्यामुळं पुढे जास्त मला चरित्राला घेऊन जायचंय. 4 महिने पूर्ण झाले आणि 4 महिन्यानंतर ही संत मंडळी निघाली. नारद महर्षींचं वय अगदी लहान, पण लहान वयामध्ये त्यांनी सर्व संतांचं दर्शन घेतलं. दररोज संत प्रसाद त्यांना मिळत होता, दररोज श्रवण मिळत होतं. या माध्यमातून 4 महिन्याचा कालावधी गेला. दररोजच्या त्या 4 महिन्याच्या सत्संगामुळे मन एवढं वेदलं, लाचावले मन लागलीसे गोडी, या न्यायानं ते मन एवढं आकर्षित झालेलं होतं की ते दुसरीकडे कुठं स्थिर होईना. परंतु घरची जबाबदारी म्हणजे आई होती. एकच नातं शिल्लक होतं, बाकी नाती त्यांच्याकडे नव्हती. पण आपण नात्यात इतके गुंततो, नाती वाढवतो. यावर मी नेहमी प्रश्न विचारतो, आपल्या कुटुंबामध्ये प्रत्येकाबरोबर नातं असावं का नात्यात प्रेम असावं? तुम्ही ठरवान, उत्तर तुमच्याकडे ठेवून घ्या. चला, नारद महर्षींची आई सर्पदंशाने वारली आणि नारद महर्षींचं सगळं कर्तव्य बाजूला झालं. ते तिथून निघाले. देवदर्शनाची तीव्र लालसा होती आणि अंतःकरणाचा ओढा इतका वाढला. बारे पांडुरंगा केव्हा भेट देसी, या न्यायानं अंतःकरणाची वृत्ती सतत खेचत होती. मला केव्हा देवदर्शन मिळेल, मला केव्हा देवदर्शन मिळेल. त्यांच्या प्रारब्धानुसार त्या जन्मात त्यांना दर्शन नव्हतं, पण तळमळीमुळे आकाशवाणीद्वारे
त्यांना सांगण्यात आलं आणि त्यांना एका क्षणामध्ये देवदर्शन झालं आणि त्या देवदर्शनासाठी ते स्थिर त्याच ठिकाणी बसून राहिले आणि देवाचा धावा करू लागले की मला हे दर्शन पुन्हा करायचंय, मला हे दर्शन पुन्हा करायचंय. वृंदावनवरून आपल्या घरी गेल्यानंतर पुन्हा वाटू नये की आपल्याला, म्हणून इथं असतानाच आपण दर्शन करून घेतलं पाहिजे, श्रवण करून घेतलं पाहिजे. आकाशवाणीद्वारे नारद महर्षींना सांगण्यात आलं, तुम्हाला या जन्मात दर्शन नाही, पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला दर्शन असेल की मनात इच्छा यायला अवकाश. नारद महर्षींनी देवाकडे जायचं नाही, नारद महर्षी जिथं असतील तिथं देवानं यावं, त्याला तीर्थ म्हटलं जातं. ज्ञानोबरायांनी 12व्या अध्यायाच्या समारोपाला तीर्थ आणि क्षेत्राची व्याख्या मांडलेली आहे. ते तीर्थ ते क्षेत्र भक्ती कथेसी मैत्र. भक्ती कथेची ज्याच्या अंतःकरणामध्ये लालसा आहे त्याला क्षेत्र म्हणावं, कथेची ज्याच्या अंतःकरणामध्ये तळमळ आहे त्याला तीर्थ म्हणावं. नारद महर्षींचा पुढचा जन्म म्हणजे हा मनात इच्छा व्हायला अवकाश. कोणत्याही लोकांमध्ये भ्रमण नारद महर्षी करत होते आणि देवदर्शन या माध्यमातून त्यांना प्राप्त झालेलं होतं. अशा पद्धतीने आपण नारद महर्षी आणि व्यास महर्षींचाही अंशात्मक विचार पाहिलेला आहे. आपल्याला उद्या 2 सत्रामध्ये कथा करायची, त्यामुळं आपण